आणि काही ओपन असतात त्याच्यामुळे चालतात. काही लोकांच्या पूर्ण ब्लॉक होऊन जातात, तो जागेवरच हे होतं. तर मग त्याच्यासाठी आपण काय, आता सकाळीच तुम्हाला सांगितलं का व्यायाम करायला पाहिजे आहे ना. त्याच्यामुळे रक्त विसरण आपला तो व्यवस्थित होतो, पचनसंस्था सुधारते आहे ना, शरीराची वाढ होते, उंची वाढते, वजन वाढतो. समजा काही मुलांचं वजन कमी आहे, वजन वाढतो. आपण चांगलं आहार कधी घेतलं तर वजन वाढेल. तर बघा विविध आपल्याला दाखवलेले आहे. ही आपली त्वचा आहे, नाही काय त्वचा, आपली त्वचेचा भाग दाखवलेला मधला. असं कधी कट घेतला ना त्वचेचा तर असं दिसतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रक्त वाहिन्या असतात, त्याच्यामध्ये फॅट असतो, स्नायू असतात, स्किन मसल म्हणतात त्याला, आणि ऑइल ग्लँड, तेल पेशी म्हणतात त्याला. जसं आपल्याला आपण उन्हाळ्यामध्ये कसं आपल्याला घाम येतो ना, काही काही लोकांची त्वचा कशी राहते, ऑइली असते, ऑइली. तर त्या सुद्धा पेशी याच्यामध्ये असतात. स्वेट ग्लँड असतात. म्हणजे स्वेट ग्लँड म्हणजे काय, घामाच्या जे पेशी, हां हां, तर त्या घामाच्या पेशी म्हणजे आपल्याला, आपण समजा घाम येतो ना आपल्याला उन्हाळ्यामध्ये, तो आपल्या म्हणजे काय होतं, घाम म्हणजे आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ते याच्या स्किनच्या द्वारे निघतो बाहेर, आहे ना, बाहेर होतो तो, आहे ना. जसं काही आपण लघवीद्वारे पाणी बाहेर येतं शरीराचे, तसंच घामाद्वारे सुद्धा पाणी बाहेर येत असतो. समजा तुम्ही कधी लघवीला गेलेच नाही, लघवीला समजा तुम्हाला आले नाही, घामून ठेवले, तर तुम्हाला घाम येईल एकदम. तो काय होतो, तो जो अतिरिक्त जो आपल्या शरीरामध्ये पाणी असतो तो घामाच्या स्वरूपात निघतो. लक्षात तुम्ही करून बघा असं. पण लघवी असा पण थांबायला नाही पाहिजे, जेव्हा आली तेव्हा जायला पाहिजे, नाही त्याच्याने किडनीचा रोग होतो. म्हणजे आपल्या विज्ञानामध्ये भरपूर सांगितलं आपल्याला, आपल्या शरीराबद्दल. रक्ताभिसरण संस्था असेल, उत्सर्जन संस्था असते, आहे ना, पेशी संस्था आहे, आपले मेंदूची संस्था आहे ना, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण, पेशी संस्था आहे, त्याच्यानंतर पचन संस्था आहे. तर या भरपूर संस्था आपल्या शरीरामध्ये आहे. त्या संस्थेमार्फत आपलं शरीराचं काम चालू असतं. ते सर्व विज्ञानामध्ये आहे, विज्ञानामध्ये सांगितलं जातं. डॉक्टर लोकसुद्धा काय हे करूनच डॉक्टर झालेले आहे. हा लक्षात. आम्ही जेव्हा 12वीला होतो ना, 11वी-12वीला, तर आम्ही उंदराचं ऑपरेशन करायचे. उंदीर पहिले बेंडूक होता 10वीला, आणि 11वी-12वीला उंदीर होते. तर आम्ही समजा मी 4-5 उंदीर कापलेले आहे तेव्हा 11वी-12वीला असताना. तर त्या उंदीराच्या शरीरामध्ये आपल्यासारखंच राहतं. हां, त्यांचं हृदय कसं राहतं ते आम्हाला दाखवलं होतं सरांनी. तर रक्ताभिसरण संस्था कशी असते सर्व दाखवलं होतं त्यांनी. हां, पूर्ण डिसेक्शन मेंदूचं दाखवलं होतं उंदीराचं पूर्ण करून. ते क्लोरोफॉर्म टाकतात त्याला, ते बेशुद्ध होतं. आणि त्याला ते ट्रे असतो, ट्रेमध्ये त्याला पिना मारून त्याला कापतात. आम्हाला ते सरांनी दाखवलं होतं. पहिले आम्ही घाबरत होतो, पण नंतर आम्ही स्वतः करू लागलो. ते म्हणे उंदीर आणा म्हणे, तर आम्ही आणलं होतं घरून. मोठे मोठे उंदीर आणले होते. ते क्लोरोफॉर्म लगेच त्याला काय करतात मॅडम, ते पिंजऱ्यावर त्याला क्लोरोफॉर्म लावतात, मग तो बेशुद्ध होऊन जातो. जसा बेशुद्ध झाला का लगेच त्याला मग ट्रेवर घेतलं. हां, जर तो पडून गेला असता. तर त्याची आयडिया असते. म्हणजे हे सर्व विज्ञानामुळे शक्य आहे. हां, बेशुद्ध करून त्याच्या संस्था कशा चालतात, उत्सर्जन, सर्व संस्था आम्हाला दाखवल्या होत्या सरांनी. हे 4-5 प्रयोग केले होते. आता पुढे तुम्ही गेल्यावर तुम्हाला राहणारच आहे. बेडूकवरती पण केलेले. हां, बेडूकचं नंतर बंद केलं नाही. लक्षात एवढं महत्व आहे, भरपूर आहे विज्ञानामध्ये. आपण प्रत्येक विज्ञानाचं करा, विज्ञानानुसार करायचं. सकाळी लोक ब्रश करतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा विज्ञान आहे. केमिकल्स